नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तुम्ही घ्या पहिले फुलं काढून घेतले सगळे। तुम्ही या भाऊ तुम्ही या ना। नमस्कार, माझं नाव सुमित मेने। आमचे मित्र मोठे बंधू आमचे अमोल भाऊ लोहकरे यांना या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्या भरघोस लीडने ते निवडून आले, ती आजपर्यंत आमच्या सर्कलमध्ये लीड आजपर्यंत कोणाला भेटली नाही। आणि त्यांची जी लीड आहे त्या भरघोस लीडने जे निवडून आले त्या लीड प्रमाणेच त्यांच्या आम्ही अपेक्षा करतो त्यांच्याकडून की त्या लीड प्रमाणेच ते आमच्या परिसराची विकास करतील, अशीच आमची त्यांच्याकडून एक अपेक्षा आहे। आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व मतदारांकडून त्यांना भरघोस शुभेच्छा। धन्यवाद। जय मास्टर, जय हिंद। मेरा नाम सैयद यूसुफ है। अमर रोकड़े ने बहुत बड़े काम करे हुए और बहुत लीड से आई हुई है। आज तक जिला परिषद में जिले में कोई नहीं आया चुन के। अमोल भाऊ आए। अमोल भाऊ हर समाज को जानते, हर समाज को मानते, उनके इसमें भेदभाव नहीं है, सबको अपने नज़र में अच्छी देखते हो। वो हिंदू हो, मुसलमान हो, जैन हो, सिख हो, कोई भी समाज का हो। और अमोल भाऊ ने हर गरीबों की मदद करे और करते आ रहे अभी तक। अमोल भाऊ में दिल में खराबी नहीं है, वो बेचारा बच्चा बहुत अच्छा है। बस मेरा बोलना है, जय मास्टर, जय हिंद। उमेदवार खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आले, काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? आमच्या गटातून जे निवडून आले त्यांचं नाव आहे अमोल भाऊ। यांचं जे काम आहे ते तळागाळातील लोकांना सोबत घेऊन चालणारे एक नेतृत्व म्हणून, गोरगरिबांना मदत करणारं नेतृत्व म्हणून सर्वसामान्य लोक त्यांच्याकडे पाहतात। त्यामुळेच आमच्या गटातले सर्व जनतेने, मायबाप जनतेनं त्यांना महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्यानं निवडून गेलं आहे। हे त्यांनी केलेल्या कामाची पावती आहे, त्यामुळे त्यांना एवढं मोठं मताधिक्य मिळालेलं आहे। काय अपेक्षा ठेवता त्यांच्याकडून तुम्हाला? आता त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की गावातील काही भागामध्ये विकास कमी प्रमाणात झालेला आहे। त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा राहील की काही गावातील मुख्य रस्ते आहेत त्यांचे कामं पेंडिंग होते, तेवढे कामे ते मार्गी लावतील याची शाश्वती आहे आम्हाला। त्यामुळेच आम्ही सर्वांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केलेला आहे। माझं नाव कृष्णकांत नायडू। काय सांगाल, भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे आणि सगळ्यात जास्त जिल्ह्यामध्ये लीडमध्ये आलेले उमेदवार आहेत आपल्यासोबत, काय सांगाल? नमस्कार, मी दीपक हरिरामबडे। आज जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या 2026च्या निकालामध्ये सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट की भारतीय जनता पार्टी सन्माननीय आमदार प्रशांतजी बमसाहेब आणि सन्माननीय भुमरे साहेब महायुतीच्या या नेतृत्वामध्ये जी निवडणूक रांजणगाव शेरपुंजी गटामध्ये जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती तसेच आंबेलोळ गटामध्ये सुद्धा जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती या ठिकाणी जिंकलेली आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट की आमदार प्रशांत बमसाहेबांचा जो गड मानला जातो या रांजणगाव शिंपुंजी जोगेश्वरी कमळापूर परिसरातला जो गट क्रमांक 38 हा जिल्हा परिषदेचा सर्कल होता, हा जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यामध्ये सुद्धा 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या। त्यामध्ये मराठवाड्यामध्ये 1 नंबरचे म्हणजे 16,600 इतकं मताधिक्य आणि 11,401 मताने लीडनं ही सीट या ठिकाणी आम्ही जिंकली आहे। हा विजय हा सर्वसामान्य मतदारांना आम्ही समर्पित करतो आणि हा विजय सन्माननीय आमदारजी प्रशांत बमसाहेब, खासदारजी संदीपानजी भुमरे साहेब यांना आम्ही समर्पित करतो। आणि इथून पुढे 5 वर्ष आमचे जिल्हा परिषद सदस्य असो, पंचायत समितीचे सदस्य असो, 5 वर्ष जनसेवेसाठी, सामान्य कुटुंबांसाठी आणि प्रत्येक कुटुंबाच्या भौतिक गरजेसाठी शासनाच्या वतीनं ज्या करावयाच्या सर्व काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी या ठिकाणी 5 वर्षासाठी आमचे जिल्हा परिषद सदस्य हे इमानीद्वारे या ठिकाणी अर्पित करीत आहेत। नमस्कार, मी अमोल बाबूराव लोहकरे, जिल्हा परिषद सदस्य म्हणून रांजणगाव शेनपुंजी गटामधून विजय झालो। रांजणगाव शेनपुंजी कमळापूर जोगेश्वरी। तर खरंच या ज्या जनतेनं आम्हाला जे
मतदान दिलं, भरभरून आशीर्वाद दिले आणि उमेदवार मी नसून ते स्वतः उमेदवार आहे. ह्या पद्धतीने इतकी लीड आम्हाला मिळाली. तसेच आमचे आमदार साहेब असेल, खासदार साहेब असेल यांच्या आशीर्वादानं आम्हाला ते तिकीट दिलं आणि नक्कीच त्या तिकिटाच्या माध्यमातून जनतेने जे आशीर्वाद आम्हाला दिला, तर उमेदवार अमोल लोकरे म्हणून नाही, दीपक भाऊ असेल, दत्तू भाऊ असेल, पूर्णच गावकरी असेल आणि माझं मत होतं म्हणणं हे का जे मतदार होते ते स्वतः उमेदवार म्हणून त्यानं काम बी केलं आणि मतदान बी एवढं मिळवलं. नाही ते एवढं मतदान पडणं काही शक्य नसतं. सर्वसामान्य गरीबातून गरीब हर व्यक्ती उमेदवार म्हणून हर घरी गेला, बोलला का नाही आपल्याला अमोल भाऊ म्हणजे चांगले आहे, यांची पार्टी चांगली आहे, सर्व आमची टीमच चांगली होती. ह्या म्हणजे एवढं मतदान आम्हाला बी वाटलं नव्हतं की इतकं भरभरून मतदान पडेल म्हणून. खरंच त्यांचे सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.